कोणाक रतांबे काढूक माणूस हवो असत तर घेऊन जावा। कॉन्टॅक्ट नंबर आहे 987671। उसके आगे डम डिगा डम डम डम। आमका पण असं भारी वाटतं कोण भेटलं नाही, की खरंच छान वाटलं तुम्हाला भेटून वगैरे। तुझा तर मी पण मोठाच फॅन आहे। माझी बायको पण तुझा फॅन आहे तेव्हा। एकदा येवा पावसात कधीतरी मासे पकडूया। आता गणपती देणार आहे आम्ही ना, तेव्हा अच्छा. येणारच आहे। माझी ओके. मुलगी बोललीच आहे जायचं येवा, येवा. म्हणून आपण। नमस्कार मित्रांनो, मी अमोल। तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आरुश्रीच्या चॅनलवरती तुम्ही बघितलं असाल की आम्ही थोडेसे रतांबे काढलेलो आणि ते फोडलेलो। तर त्याच्यानंतर कंटिन्यू पाऊस होतो, त्यामुळे ते जास्त सुकले नाही आणि आता 2 दिवस पाऊस कमी आहे। तर अजून आपली 2-3 झाडं असत। तर आज आपल्याक अजून एका रतांब्यावरचे रतांबे काढूचे असत। रतांबे म्हणजे कोकम। तर ते काढून फोडूचे असत आणि त्याच्यानंतर माका जाऊचा असा कुडाळाक एक काम असा, आईची गोळी आणूची असत। तर असो आजचो ब्लॉग असतलो हा। तर आता मी चाललोय आमच्या काजीच्या बागेत, तर तिकडे जाऊन रतांबे काढूचे आहेत म्हणजे कोकम। आणि त्याच्यानंतर आरुश्री आणि तिकडेच असा ती निवडतील। त्याच्यानंतर माका जाऊचा असा कुडाळला आणि त्याच्यानंतर परत पुढे काय होतं आता तुमका आजच्या ब्लॉगमध्ये बघूक मिळतला। तर चला पटापट व्हिडिओ सुरुवात करूया। तर काजूच्या बागेत पोहोचलोय आता आणि त्या दिवशी आपण हिच्यावरचे रतांबे काढलेलो आणि आता पुढे जाऊचा, पुढे एक रतांबी ना तर तिच्यावरचे काढूचे आहेत। आणि ह्याचा असा आता शेवळ्याचा झाड असा, शेवळ्याची रानभाजी। याच्या आधी आपण व्हिडिओ टाकलो, मस्तपैकी भाजी होता। व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि ही भाजी पण जाऊन काढा आणि खाऊन बघा। चला पुढे जाऊया, आई आणि काय करतात बघूया। पुढे असत ती बघा, आणि ह्या बघा अजून एक शेवळा, केवढा मोठा बघा। आमच्या काजूच्या बागेत ना बरीचशी शेवळ्याची झाडं असत। बॅनल्याने काय माहीत, पाऊस पडलो ना लवकर, त्याच्यामुळे सगळी झाडं लवकर वाढली। आज मस्त सुक्या सुक्या असता सगळा। हे बघा किती आहेत बघा वरती। बघूया गावतात काय। हे काजीवरसून जाऊ का असा असा थय। आधी खालसून बघतोय, जे गावात नाही ते मग वरती चढून बघूया। आणि हे चोर आता पुन्हा मोठो असा एकदम, हे बघा साईज, मोठी साईज। तर हे बघा, पहिल्यांदा मोठ्या काजीच्या काटेने आम्ही पहिले हलवून घेतोय, जेवढे हातात भेटेल तेवढे। हाय, हे मस्त पटापट पडतो तो। आणि हे मोठे पण हा मोठे असत आणि काय माहितीये लगेच पडतं ते, कारण कालचे त्याला चिवट होते, किती वेळ झोडत होतो आम्ही तरी पण पडत नव्हते। सगळे पडतात भारी ना। आधी खालसून गावतात तेवढे सगळे हा काढून घेऊया, नंतर वरती जा ताच। काय म्हणतात आई, मच्छर लय खाऊक लागले। पैशांचा पाऊस। आणि आता एवढी कोकम 400 रुपये किलो आली आहेत ना हो, 400 रुपये किलो। पावसामुळे सगळ्यांनी नेऊन घातल्या आहेत दुकानदारांक। आणि आमच्याकडे कोण चढणारा माणूस नव्हता म्हणून घातलो नाही अजूनपर्यंत, नाही तर एवढं आम्ही पण घातलं असतो। हो, पाऊस गेलो त्याच्यामुळे आता आपण फोडतो असं। हा, रतांब्यांची पिशवीत एकाच दिलं। कशा? कारण एवढी गर्दी होती ना, सगळेजण पिशवीत ठेवून जात होते। पैसे दिले ना तुमका पिशेचे? मग आमका माहिती नाही बाबा, पिशे घेऊन यायचे। हा, आणि फुकट मध्ये नाही तर मग पैसे घालते हो त्या पिशेंका। विकत आणतोय माझे पैसे। हो विकत, लय पैसे झाले असे वाटत। अंगार येऊन बसतो स्वतःच्या। मी पण वरती बघतोय तर माझ्यावर येऊन बसता नाही। हा इथे आता हे बघ कसे पडत रे, ठपाठप गके झाला। हा हळू आलो नको लाव। आय मा
टप्पात येऊन पडले. दोन मी आले ती धरलेली बघ ती बघ युट्यात दोन जाऊन हा हे पण 2 असत ते पण अजून काढायचे ते पण नाही काढले. हे 3 ते का एक मोठी आणि दोन ते मोठे हा. दोन. 3 होतात. हा झोडूची काठी खायची. ही बघ ही बघ बारकी ही होय तसे नाही पडतले होत. ही घे काठी खाली आहे. आता का काठी मडत ती बघ हा ही काठी आता घर बघ मोडली ते मका इथे आता होती नको एवढ्या काय पडले एकच पैसून काय जाते. सावकाचं. हळू जा ओके सावकाश. घट्ट पकडा घट्ट पकडा हा घट्ट पकडा. बघू आता येता पूर्ण तयार झाले काय. कोणाक रतांबे काढूक माणूस हवं असत तर घेऊन जावा. कॉन्टॅक्ट नंबर आहे 98761. उसके आगे डम डिगा डम डम डम. माझी मजुरीला या किती या किती या माझी होय खाऊन पिऊन खाऊन पिऊन 1000 रुपये. शा बिर्याणी होई मग. बिर्याणी पण रतांबे पण निवडून देतालाच काय पाडलेले ते नाही नाही तरच 1000 रुपये देतलो. फक्त पाडून देणार. अरे माझ्यावर पडतले. हैसून वर लय होत होय दिसतात लय. चौकावर बघ. ठप 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 ठप. हुरान गो हुरान 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 म्हणजे म्हणजे मुंगळे सावकुरे मुंगळे. चावरे मुंगळे असत लय. जमता तरच काढा नाही तर राहू देत. खालसून काठी नाही करूया काढूया. आईला त्या दिवशी माहिती असं तळच इल असतो. थंय लय चिकटे होते पडता पडत नव्हते ना. आणि एकतरी आम्ही त्या दिवशी भेटले ह्यो एक टप ह्यो एक आणि ह्यो एक असे 3च टप मी आणलं बाकी काय आणलं नाही. हो आपल्या खळे तेवढेच काढूया. हो आपल्या खळे तेवढेच काढूया. काय तर बस बटलाच की मी खाली उतरतो. हा कसले बघा पडतं. आई ओ मा आता हे बघ किती होत आता बघा. कसले बघा ते मस्त होते ना. लाल 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 झालेत मस्त पैकी. हे बघ आता बघा कसले पडतं रे. आई बाजू करा पडतले अंगार नाही तर. हा 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 मजा येईल. आणि हे निवडूक पण भारी असत ना. सुको झाला ना त्याच्यामुळे जरा मजा येतली. नाही तर वलीत कंटाळत होतो. चिपचिप होती घाण वाटत होती. काय तर खराब नाही होत ले. हा आपण हे निवडून घेऊया फटाफट. कसले दिसतात बघा आज. ओ एवढे बस झाले. हो जास्त आपण भांडे नाही आणलो ना. हो उतरा खाली. बाकीचे काढे आपण उद्या नंतर परवा. सावकाश. आज बऱ्यापैकी रतांबे पडले. टप लवकर भरतात. ह्यो पण भरलो असं वाटतं. ह्यो पण भरलो हा आणि ह्यो पण भरलो बघा. आणि बरेच निवडूचे बाकी आहेत. हे बघा किती पडले आहेत बघा. चला लवकर काम करा. हा माका काम आहे पुढे. हे एकच टपच झालं ना. एकच काय आणि काढलंय ते बाकीचे. माझ्या मते एकच टप लागतो होय की नाही. खय एक टप. हो ओतून येते मग. ओके ह्यो घेऊन जाऊया बाकीचे नंतर. चल
हॅलो उकल 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 घेतलं बरोबर. काय म्हणताय? मी बारको घेऊन जातोय एक. चला घरात जाऊया, एकदा टाकून येऊया परत हळ्यात वर. तर आज आम्ही टोटल एवढे काढलो, 1 2 आणि 3 आजच्या पुरते बस. जास्त एकदम काढले ना तर मग ते सुकत नाही, त्यामुळे आम्ही थोडे थोडे काढून सुकवतो. ते बघा त्या दिवसचे एवढे सुकले होते, 4-5 दिवस झाले. आणि किती दिवस लागले त्याका सुका? एवढा 4-5 दिवस. चला आता हे बघूया. फोडूचे आहेत अजून, मोठा काम असा फोडूचा. नको मग कसे हे पहिले फोडून घ्या, नंतर मग बघूया. तुमचं काम आता राहिला फोडूचा, मका जाऊचा बाहेर. चला. तर राजच्या घरी येलेला आहे आणि राजचे मामा येले आहेत. दत्ता मामा. गोपाळ कासले. मी जोगेश्वरला राहतो मुंबईला. अच्छा. आणि आम्ही अमोलचे व्हिडिओ बघतो आणि त्याला सबस्क्राईब आणि लाईक सुद्धा करतो. अरे वा, थँक्यू. आणि त्यानंतर आम्हाला खूप आवडतं गावातलं सगळं, कोकणातलं प्रत्येक गोष्ट जर आम्हाला दाखवतात आणि पारंपरिक जे काही असतात गोष्टी किंवा काही सोहळे असतात ते सगळे ते त्याच्यामध्ये टिपतात आणि ते आम्हाला खूप आवडतात. थँक्यू. तुमका काय वाटतं की काय चेंज करू व्हाया की चॅनल मध्ये? नाही जा चालला तर बरा नाही, कारण कसा माणसानं जास्त सुधारलेला बरा नाही. बरोबर. मालवणी माणूस तसंच राहतो. बरोबर. चालेल. तर त्याच्यामुळेच आवड म्हणजे आम्हाला पण लागले. आम्हाला आवड लागली. सगळ्यांचे व्हिडिओ बघतास काय? कोकणातले सगळे आपले जास्त करून ती माझी मुलगी तुझे बघते ना, खुशी कासले ती बघते, तिच्या आवडीने मग आम्हाला पण आवड झाली. मामा चिपीचे आहेत, आम्ही बरेचसे व्हिडिओ चिपीत बनवलो. मासे पकडूक आम्ही तिकडेच जातो. तर राज माका बोलाव किल्लो की मामा बोलावता, तर खूप खूप थँक्यू तुमका. राजचो महेश मामा पण इलो हा, ज्याच्या घरी आम्ही घरी जातो. फणस बांधता. तुम्ही मुंबईत चाललात ना आता? आता मी मुंबईत. सगळे तू पण तू थांबतो. अरे तू मासे पकडून जा, पाऊस आता पडाक झालो. बघ कसलो भरलो. खूप बरा वाटला. असे कोणतरी भेटले काय, खूप बरा वाटतं. आमका खूप बरा वाटला की तुम्ही आज अवेलेबल होतात. असं काय नाही, म्हणजे काहीतरी हा बाहेर गेलाय काय मग भेटत नाही. बरोबर. एकदा येवा पावसात कधीतरी मासे पकडूया. गणपती देणार आहे आम्ही ना, तेव्हा येणारच आहे. माझी मुलगी बोललीच आहे जायचं. येवा गणपती आमच्याकडे पण यावं तिकडे. चला चला. तर मित्रांनो आता मी निघतोय. कुडाळाक जाऊचं असं, आईची गोळी आणूची असत. तर मागे पाऊस बघा बारीक बारीक पडाक पण सुरुवात झाली आहे. तर आता मी जातोय आणि गोळी घेऊन परत येतोय. तर मित्रांनो घराकडसून निघालाय आणि अर्ध्यापर्यंत पोहोचलाय. तर आरुश्रीचा फोन येलो हा की आपले यूट्यूब फॅमिली मेंबर जे आपले व्हिडिओ बघतात ते घराकडे भेटा केली आहेत कोणतरी. तर मी त्यांना बोललोय की माका तासभर तरी लागत, कारण अर्ध्यापेक्षा पुढे येईल. तर आता मी डायरेक्ट कुडाळाक जात आहे. आईचे गोळी वगैरे घेत आहे आणि माझी जी कामं ती करते आणि लगेचच घरात निघत आहे. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 6 आणि बघूया आता 1 तासभर लागत माका जाऊन रिटर्न येऊ. तर आत्ता मी बाकी काय दाखवत नाही, जात आहे डायरेक्ट कुडाळाक, गोळी घेत आहे आणि डायरेक्ट घराकडे जाऊनच आपण भेटाया. चला. तर मित्रांनो घरी आलो आणि दादा आलेले भेटायला. तुमचं गाव? माझं गाव कुडाळ कवठी. कुडाळ तिकडून आता इथं माझी सासरवाडी आहे राठोड्याला. माझा मुलगा इथं त्याला मी न्यायला आलो. तर बोललो भेटू यायला. 2 तास बोलला पोरं पण वाट बघत होती, त्याच्या निमित्तानं आम्ही बोललो घर पण बघायला मिळेल. आधी कॉन्टॅक्ट करून येतच ना. नाही पण तुझा फोन नंबर नव्हता ना, मेन ते होतं. बाई काय नाही. आणि नेटवर्क पण आहे हा तुमच्याकडे नेटवर्क नाही, पण आता करू ना. आता व्हॉट्सअप कॉल करू ना. माझा पण वायफाय ना, काय टेन्शन नाही. तर इकडे आहे वेदांत ना. वेदांत श्रावणी. हॅलो. कितवीला आहे? मी 7वीला गेली आता. 7वीला. आणि तू? 9वीला गेलो. 9वी. तो इथलंच आहे ना राठी? आम्हाला दाखवलं तुझं घर. बरोबर. बरं झालं. पण खूप बसायला लागलं तुम्हाला. नाही चालेल काय ना, आपल्या लोकांसाठी काय नाही, टेन्शन नाही. थँक्यू. बोलो जाऊन भेटूया. आमका पण असं भारी वाटतं कोण भेटा. नाही खरंच छान वाटलं तुम्हाला भेटून वगैरे. तुझा आता मी पण मोठाच फॅन आहे. माझी बायको पण तुझा फॅन आहे. तेव्हा बोल जाऊन भेटायचं आधी ना. आणि उद्या जायचं होतं ना म्हणून यांना घेऊन आलो. आणि बरोबर बोलले नाही ना आम्हाला भेटायचंच आहे. पण बोल जाय भेटूया. बरं केलं. दादा चालले आता उद्या मुंबईला ना.
हो उद्या मुंबईला मुंबईला चालले. लॉक टाकायला विसरू हा? नका. टाकतो नाही. चला बाय. चला Thank you. चल रे, चल काळजी घे. हो हो. हो आम्ही इथून आलो. तर मित्रांनो, आज अचानक भयानक आपल्यावरती प्रेम करणारे 2 फॅमिली भेटले. खूप भारी वाटला. जे आपले सगळे यूट्यूब व्हिडिओ बघतात आणि सगळ्या सांगत होते की सगळे व्हिडिओ बघतो, आरुश्री, आई, तुम्ही सगळेजण भारी काय काय दाखवतास. तर खूप भारी वाटतं. पण एक प्रॉब्लेम झालो की मी माझ्या कामासाठी बाहेर गेले, त्यामुळे त्यांना 2 तास थांबायचा लागला. तर असो एक प्रॉब्लेम होता की मी माझ्या व्हिडिओसाठी किंवा कामासाठी बाहेर गेलो आहे, तर मग घरी येऊचो टाईम नसता फिक्स माझं. त्यामुळे मी नक्की घरी भेटन की नाही त्या सांगू शकत नाही. तर एकंदरीत आजच्या व्हिडिओत माका 2 यूट्यूब फॅमिली मेंबर्स भेटले आणि त्यांना भेटून खरंच खूप भारी वाटला. खूप जण सपोर्ट करतात, खूप प्रेम देतात सगळेजणच. तर सगळ्यांका खूप खूप धन्यवाद. तर आजचं ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.